अव्यक्त. रूमचा दरवाजा धाडकन उघडून स्नेहा आत शिरली आणि रूममधली भयानक शांतता तिच्यातल्या मूर्तिमंत कल्लोळाला भेटून क्षणभर भांबावून गेली. उघड्या दारात तीही क्षणभर थबकलीच. अशी शांतता तशी तिला काही नवीन नव्हती, पण तरीही ती थबकायचीच. आणि तोही बिछाण्यावर पडल्या पडल्या सागरनेही किंचित दचकून तिच्याकडे पाहिले. पण क्षणभरातच सगळंच स्थिरावलं. रूमचं दार लावून ती आत शिरली आणि पर्स तिथल्या टेबलवर फेकून बाथरूममध्ये गेली. सागरची नजर पुन्हा भिंतीवरल्या टीव्हीत गुंतली. कुणीतरी टकल्या आकड्यांच्या भाषेत बोलत होता. स्टॉक मार्केट शेअर्स वगैरे वगैरे. भयान, खरंच भयान. स्नेहा बाथरूममधून बाहेर आली तरी सागर त्या टीव्हीतल्या आकडेमोडीतच गुंतला होता. तिनं घाईघाईतच खोलीभर नजर फिरवल्यासारखं केलं. भिंती, चादरी, टेबल, उशा, औषधं, सलाईन, टीव्हीतला माणूस, त्यांचं बोलणं, पलंगावर पसरलेला सागर, सगळं अपेक्षेप्रमाणेच. स्वच्छ, एकही सुरकुती न उमटलेलं, रंगहीन. पर्समधला टॉवेल काढून तिने चेहरा स्वच्छ पुसला. टेबलावरची औषधं, फळं वगैरे सगळं उगाच आवरल्यासारखं केलं. इथं आलं की काय करायचं हा नेहमीचा प्रश्न. पण आज ती उत्तर घेऊनच आली होती. पर्समधून वसंत पोतदारांचं योद्धा संन्यासी काढलं आणि सागर शेजारच्या कॉटवर ती मांडी घालून वाचायला बसली. इतका वेळ सागर तिला फक्त निरखत होता. खोलीतल्या इतर वस्तूंप्रमाणे तिची नजर आपल्यावरून फिरून गेली हे त्याला जाणवलं होतं. एरवी हे जाणवलं नसतं. आज का जाणवलं आणि बोचलं सुद्धा. माझ्यापेक्षा जास्त वेळ हिची नजर त्या टीव्हीतल्या टकल्यावर टिकली होती. रागाने त्याने टीव्ही बंद करून टाकला. खोलीतल्या शांततेत अजूनच भर पडली. एवढी की वाचनात रमलेल्या तिनंही मान वर काढून टीव्हीकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहिलंच. काय झालं? टीव्ही का बंद केला? कंटाळा आला तुला बघायचा आहे का? छे, मला कधी टीव्ही बघताना पाहिलंस का तू? जरा जागते, पण राहत खोलीत म्हणून बरं वाटतं इतकंच. मी आहे ना जिवंत जागा इथे, जागतेपणासाठी. तो टकल्या कशाला हवाय? काय बरा आहेस ना? काय बरळतोयस? बरा आहेस ना? असं साधंच विचारायचं असतं. खरं तर गेले 2 दिवस हॉस्पिटलला पडलेल्या माणसाला तू बराच आहेस. रिपोर्ट्स दाखवून आलोय. आता डॉक्टरांना त्याच्याशी प्रत्यक्ष बोलले. मी कसा आहे हे खरं तर तूच विचारायला हवं होतं मला. तरीही आता या क्षणी मला काही त्रास होत असेल तर आत्तापर्यंत हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतंस तू. तुला माहीत नाही का? तुला चेष्टाच वाटते ना माझा आजारपण म्हणजे? याही वेळी विश्वास नव्हताच तुला की मला खरंच दुखतंय, मी नाटक करतो असं वाटत होतं ना? अगदी तसंच काही नाही दुखत असणारच. तुला हे माहीत होतं. पण जेवढ्या मोठ्याने तू ओरडत होतास त्याच आणि दुखण्याच्या प्रमाणात लक्षात येत नव्हतं. ती खुदकन हसली. हसल्यावर तिच्या डाव्या गालावर हलकीशी खळी पडते. आज बऱ्याच दिवसांनी ही खळी दिसणे की ही आज बऱ्याच दिवसांनी हसली. बघ, आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची पाळी आली ना. हाऊस भागली ना? हाऊस? तो रागाने लालबुंद झाला आणि ती खळाळून हसली. ही हसताना खरंच छान दिसते. चक्क हिला सांगावंसं वाटतंय. सांगावं का? तेही नाटकच वाटेल म्हणा तिला. तोवर तिनं पुन्हा पुस्तकात डोकं घातलं होतं. त्याला इरिटेट झालं. स्नेहा,
समीर घरी गेला का? हो, मला खालीच भेटला. त्याला तसंच घरी पाठवलं. दुपारी माझ्यासाठी डबा घेऊन येईल. आणि शुभम काय करत होता? कुठे आहे आता? त्याला आईकडे ठेवून आले आज दुपारी. समीर इथं आला की थोडा वेळ ऑफिसला जायचे मला. बरं, पण घरी आई बाबा आहेत ना तुझ्या? आईला का? तिला त्रास काहीही नाही आहे. तुला आहे का काही त्रास? तसं सांग. चिडतेस का उगाच? एक लांब श्वास घेऊन स्नेहा म्हणाली, हे बघ, बाबांनी मी नसताना कदाचित इथे येऊन थांबवा लागेल. समीरला रिपोर्ट आणायला जायचे आणि तुझ्या म्हणजे आईंना एकटीला नाही जमणार शुभमकडे बघणं, असं मला वाटलं. म्हणून त्याला आजच्या दिवस आईकडे ठेवलं. आईंना विचारलं होतं. त्या आनंदाने हो म्हणाल्या. ठीक आहे आता. ठीक आहे, पण शांतपणे सांगितलं तरी कळतं ग मला. तू फार लवकर चिडायला लागली. एवढं तरी निरीक्षण केलं म्हणायचं माझं. आनंद आहे. म्हणजे काही नाही. आराम कर. स्नेहा, काय? मी TV बंद केलाय ना. मग तू ही पुस्तक बंद करणार आणि काय करूयात? गप्पा मारूयात बघ ना. किती दिवसांनी आपण दोघेच असे निवांत आहोत. इथे जरा माझ्याशी बोल ना. तिनं पुस्तकातून नजर वर काढून त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत भयंकर आश्चर्य दिसलं त्याला आणि क्षणभर शरमल्यासारखं झालं. तिनं पुस्तक मात्र मिटलंच नव्हतं. आपण दोघं बऱ्याच दिवसांनी तर निवांत एकत्र आहोत हे तुझ्या लक्षात आलंय. तुझ्या लक्षात आलंय. स्नेहा, आज खोचक नको ना बोलूयात एकमेकांशी. हमखास भांडण या यादी अंतर्गत असलेले विषय शक्यतो टाळून बोलूयात प्लीज. तुला माझ्याशी बोलायचं हेच नवीन आहे माझ्यासाठी. जरा सावरू देत मला. मग रिॲक्ट होते. रिॲक्ट? असं विचार करून व्हायचं असतं का? काल रात्रभर तू जागा होतास आणि विचार करत होतास, तोही माझा. परत खोचक बोलतेस तू. असो हो, मी रात्री बराच वेळ जागा होतो. हॉस्पिटलची भयंकर रूम, सलाईनच्या नळ्या, औषधांचे वास हे एवढं भयंकर आहे ना की माझ्यासारखा निद्रानिष्ठाची निष्ठाभंग पावली त्यातून काय दुखतं वगैरे नव्हतं ना काही. तो हसला. छोटंसं हसू त्याच्यातल्या काही क्षणापूर्वीचे मैलोगणिक अंतर पार करून तिच्यापर्यंत पोहोचलं. तेव्हा तिने गोंधळून नजर वळवली. दुखत नव्हतं काहीच. पण काल कुशीत तू नव्हतीस ना. तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. आपण लाजत वगैरे नाही आहोत ना हे तपासण्यात क्षणभर गोंधळ उडाला तिचा. तो आता आपल्याकडे पाहून मिश्किलपणे हसत असेल असे वाटले तिला. पण तो तर अगदी गंभीर होता. आपले अमुक एवढी मॅच्युअर झाली हे सांगताना जे भाव चेहऱ्यावर असतात अगदी तेच भाव बरं, स्नेहा उद्गारली. बरं काय? उद्यापर्यंत सोडतील तुला घरी. मग घरी शांत झोप. तिनं पुन्हा नजर पुस्तकात वळवली. स्नेहा, एवढा महत्त्वाचा का आहे का गं ते पुस्तक? तू बोल ना, मी ऐकते. मी काल रात्रभर विचार करत होतो. गेली कित्येक वर्षे असा निवांत वेळच नव्हता मिळालेला गं मला. म्हणजे कायम अशांतच असतो मी तसा. कधी ऑफिसचं टेन्शन, कधी कुणा क्लायंट्सचं, कधी घरातली भांडणं, जबाबदाऱ्या, पिल्लूच्या भविष्याची तरतूद.
तुझं हल्लीचं तोडून वागणं काही ना काही यातलं मनात खळबळ माजवत असतं. पण काल रात्रीची अशांतता छान होती, वेगळीच होती, हवीशी वाटत होती. अखेर तिनं पुस्तकातून डोकं वर काढलं. सागर, तू जरासा साहित्यिक वगैरे बोलतोयस. बरं वाटतंय ना रे? त्याने काही वेगळंच औषधं वगैरे नाही ना दिले तुला? मी विचारून येऊ का? मला बोलायचे तुझ्याशी. तुला इंटरेस्ट आहे की नाही ते सांग. नाही, मला काही इंटरेस्ट नाही मुळात. आपल्यात तितक्या वर्षात हमखास भांडण या यादीत येत नसलेला आणि आपल्या दोघांनाही आवडेल असा एकही विषय चर्चेसाठी आता उरलेला आहे असं मला वाटतच नाही. आपल्या आर्थिक अडचणी, भविष्यासाठी तरतुदी वगैरे विषयावर बोलण्याची माझी या क्षणी इच्छाच नाही. त्यामुळे सोड तू. TV बघ आणि मला वाचू देत. ठीक आहे. पण TV काही लागला नाही, ती वाचू लागली. पण अक्षरे काही जुळेनात. त्याची नजर वाचत होती चक्क तिला. काय बोलायचं याला? उशीर झाला नाही का आता? स्नेहा, काय? त्या दिवशी दवाखान्यात गेलो होतो ना आपण? हां. तिथं मी बाहेर एक मासिक सहज चाळत होतो. मग त्यात एक सुंदर चारोळी दिसली ग मला. लागलीच पाठही झाली. सांगू तुला? मोठे टपोरे डोळे वर करून तिने सागरकडे पाहिलं. तो स्वतःशीच बोलत होता. ओंजळीत स्वर तुझे अन स्वरात श्वास तुझा, क्षितिजाच्या कठड्यावर कललेला भास तुझा. ग्रेस. त्याच्यावरचं आर्टिकल होतं ते. अजून एक कविता होती. मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे. पाऊस कुठेतरी वाजे, हृदयाचे तुटती धागे. सागर, तू सागरच आहेस ना? तिच्या हातातले पुस्तक मिटले होते आता. तिच्याच न कळत, तू ब्लॉगवर लिहितेस ना? तुझ्याही कविता छान असतात आणि आर्टिकल्सही भन्नाट असतात. सगळं नाही वाचलेलं मी आणि फारसं समजतही नाही त्यातलं. पण छान असतं जे काही असतं ते. ती तुझी कविता नाही का? पुन्हा एकदा भेटू असं काहीतरी आपल्यावर लिहिलेस ना ती? तू कधी वाचलंस? काल रात्री लॅपटॉपवर. तुला माझा ब्लॉग कसा कळला? तुझ्या नावाने सर्च केलं. अरे देवा, तुला आवडलं नाही? आवडलं. तू खरंच माझ्या नावाने ब्लॉग वगैरे सर्च केलास का? तिचे डोळे मोठे झाले आहेत. चेहऱ्याचा गुलाबीसर रंग लालसरपणाकडे झुकायला लागला आहे. कपाळावरची ती बट थरथर ते आहे किंचित. ती चक्क सुंदर दिसते आहे. स्नेहा, इथे येऊन बस ना माझ्या शेजारी. तिनं पुन्हा एकदा त्याला मोठ्याला डोळ्याने न्याहाळलं आणि मग ती मंतरल्यासारखी उठून त्याच्याजवळ आली. त्याच्या शेजारी बसली. तिला कळण्याच्या आधीच तिचा हात त्याच्या हातात होता. 7 वर्षाच्या संसारानंतर, एका मुलाचे आईबाप झाल्यानंतर, कित्येक रात्री याच्यावर उधळल्यानंतर अजूनही असे का वाटते आहे की हाच तो स्पर्श ज्याची कमी कायम सलत होती आयुष्यात. तुझ्याशी बोलावंसं वाटते तुला. वाटत असेल तर फार उशीर झाला या गोष्टीला म्हणून. पण मला वाटतं अजून उशीर होण्याआधी बोलूयात. तुम्ही बोला. सुरुवात मी करतो. ऐकशील? सागर, एवढ्या गंभीरपणे काय बोलणार आहेस? मला भीती वाटते. भीती? माझी? नाही,
ज्याची खूप आतुरतेने वाट पाहून शेवटी सोडून दिलं. जे सुख आपलं नाही तसं प्रयत्नपूर्वक मनाला पटवून दिलं. स्वतःला बदललेलं. पुन्हा नको रे, पुन्हा सगळं नीट होईल आपल्यात अशी आशा आता नको दाखवूस मला. तुला कल्पना करता येणार नाही अशा घनघोर निराशेतून बाहेर आले आहे मी अलीकडेच. जो त्रास झाला आहे ते माझं मला माहीत. आता पुन्हा आपण एकमेकांना संधी देऊ वगैरे भानगडीत नको आहेत मला. प्लीज. असा संवाद संपवल्याने काय होईल स्नेहा? माझं प्रेम आहे तुझ्यावर, हे मान्यच नाही का तुला? प्रेम? ती हसली. हा शब्द फार वर्षाने ऐकलं तुझ्या तोंडून. प्रेम असेलच. अरे तुझं तसं तुझं शुभमवर आहे, तुझ्या आईवर आहे. फक्त माझ्या बाबतीत तर आजवर कधी तू मला कळू दिलं नाहीस एवढंच. एवढं महत्त्वाचं असतं का गं व्यक्त होणे? ती छान हसली. ती छानच हसते. पुरुष फक्त एक व्यक्त होणे शिकला ना तर बायकांचे निम्म्याहून जास्त प्रश्न सुटतील. हो, एवढं काय प्रश्न असतात गं बायकांना? प्रश्न पुरुष काय बाई काय दोघांनाही सारखेच असतात रे. पण फरक एवढाच असतो की पुरुषाला आपले प्रश्न सोडवण्यात रस असतो, पण बाईला त्या प्रश्नाविषयी बोलण्यात जास्त रस असतो. नुसते मन मोकळे बोलता जरी आले ना तरी तिला प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. बापरे, फार अभ्यास केलेला दिसतोयस तू. तिने मान खाली घातली. केलाय खरा खूप अभ्यास. तुझ्याशी नातं बिनसत जात होतं तेव्हा तेव्हा वाटायचं आपलं तर काही चुकत नाही आहे ना. ते चाचपून पाहताना घडलेला हा अभ्यास तेव्हा वाटायचं तुला समजून घेण्यात मीच कमी पडत असेल ना तर. माझ्या मूर्खपणाने मी तुलाच गमावून बसले तर. स्नेहा, फार विचार केलास. मी माझा आणि माझं लक्ष नव्हतं या सगळ्याकडे. आणि लक्ष गेलं तेव्हा सगळं बदललं होतं. तू बदलली होतीस. बदलले नसते तर संसार टिकला नसता आपला. खूप विचार केला मी. म्हटलं हे नातं टिकवायला हवं. शुभमसाठी, तुझ्या माझ्या घरासाठी, घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी. स्नेहा, शुभम एवढीच मलाही गरज आहे ग तुझी. हे तुला खूप आधी सांगायला हवं होतं, पण व्यक्त होणं जमलंच नाही कधी. तिनं पहिल्यांदाच पाहिला त्याच्या डोळ्यात. त्याचे लालसर डोळे भरभरून काहीतरी बोलत होते. खरंच व्यक्त होण्याची एवढी गरज असते? किती क्षण गेले, असेच किती युगांचे आयुष्य जगून झाले त्या क्षणात. भूतकाळाने चोरलेले अनेक मोरपंखी क्षणाची जणू वर्तमानातल्या एका क्षणाने सहव्याज परतफेड केली. हा क्षण असाच इथे रेंगाळत राहावा जन्मभर. वहिनी, वहिनी, वहिनी. काय काय रे, एवढं काय घडलंय वाचनात? काय वाचताय असं? कधीचं आलोय मी? स्नेहाने आजूबाजूला पाहिलं. सगळं तसंच, अपेक्षेप्रमाणेच. स्वच्छ, एकही सुरकुती न उमटलेलं, रंगहीन. टी व्ही चालू होता. त्यात कुणी टकल्या शेअर्स वगैरे विषय बोलत होता आणि सागर बेडवर शांत निजला होता. वहिनी. हा समीर डब्बा आणलास? हो, तेच सांगतो तुम्हाला. ऑफिसला जायचंय ना. उठू का दादाला? कधी झोपला? मला माहीत नाही रे, पण उठव. वेळ झालीये जेवायची. भूक लागली असेल. जेवणं आटोपून सगळं आवरल्यावर स्नेहा जायला निघाली. सागर तिच्या हालचाली निरखून होता. समीर, मी निघते. संध्याकाळी रिपोर्ट घेऊन ये आणि मिळाल्यावर मला फोन कर. डॉक्टर येऊन गेले तर त्यांना विचार की उद्या डिस्चार्ज मिळेल ना. मी विचारतो वहिनी सगळं बरं, मग मी निघते. ती तुमच्या दाराकडे वळली. दारापाशी पोहोचताना हलकेच वळून तिने सागरकडे पाहिलं. सागर, मी निघते.
बरं सावकाश दा. ती पुन्हा वळली. दार उघडताना सागर ते शब्द तिच्या कानावर पडले. झाडाच्या सावलीत उभा असताना एखादं गळलेलं पान भिरभिरतं, हलकेच अंगावर पडावं तसे. स्नेहा, ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत ग मला. तिनं क्षणभर चमकून पाहिलं त्यांच्याकडे. श्रावणातल्या कोवळ्या उन्हासारखं मंद सुंदर हास्य सगळीकडं सांडलं होतं आणि ऋतूच्या पहिल्या पावसाची गंधीत हळवीसर डोळ्यावाटे त्या दोघांमध्ये तेव्हा दुव्यासारखं पसरलं होतं एक रंग नात्यांचे इंद्रधनुष्य. तिनं रूमचा दरवाजा उघडला. बाहेरचा कल्लोल आता तिच्यातल्या शांततेला स्पर्शही करू शकणार नव्हता कधीच. तिचा मोबाईल वाजला. सागरचा मेसेज. तू हसताना छान दिसतेस. सांगायचेच राहून गेले. उद्यापासून ते दोघेही देणार होते त्यांच्या नात्यांना बहरण्याची अजून एक संधी. व्यक्त होण्याची खरंच एवढी गरज असते? आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.